कोणत्या मार्गाने चालणार आहे हे ठरवण्याकरता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती नेमण्यात आली आणि त्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक मेहनत करून ही लोकशाहीची तत्व आम्हाला सांगितली. परंतु ही लोकशाहीची तत्व आज आपण जपतोय का? संविधानानुसार आज आपण चालतोय का? याचा जर विचार केला तर आज महिलांना 33% आरक्षण दिलं जातं. महिलांना निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं. परंतु मित्र हो, निवडणूक आल्यानंतर खरंच ती महिला निवडणुकीची कारभार पाहते का हो? एका पत्रकाराने एका महिलेची मुलाखत घेतली आणि त्या महिलेला त्या पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही किती मताने निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकाल? त्यावर त्या म्हणाल्या ते मला काही माहित नाही, ते आमच्या त्यांना विचारा. पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तेव्हा पक्षाने कोणतं काम पाहून तुम्हाला तिकीट दिलंय? त्यावर सुद्धा त्या म्हणाल्या ते मला काही माहित नाही, ते आमच्या त्यांना विचारा. पत्रकार हा मुरबी होता. त्याने तिसरा प्रश्न विचारला तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तेव्हा तुमची कर्तव्य काय आहेत तुम्हाला माहित आहे का? त्यावर सुद्धा त्या म्हणाल्या ते मला काही माहित नाही, ते आमच्या त्यांना विचारा. अहो, त्या पत्रकाराने एकामागून एक अनेक प्रश्न विचारले. त्या फक्त म्हणत होत्या ते आमच्या त्यांना विचारा, आमच्या त्यांना विचारा. शेवटी रागानं पत्रकार म्हणाला तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तरी कशाला? त्यावर सुद्धा त्या म्हणाल्या ते मला काही माहित नाही, ते आमच्या त्यांना विचारा. म्हणजे मित्र हो, स्त्रियांना फक्त हे नावाला आरक्षण दिलं जातं आणि सत्ता मात्र वेगळेच पुढारी गाजवताना दिसतात. तेव्हा वाटतं आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं स्त्रियांना हे खऱ्या अर्थानं आरक्षण मिळालेलं आहे का? किंबहुना त्यांच्या आजूबाजूला असलेला जो समाज आहे तो समाज त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देतोय का? आणि या अधिकाराची जाणीव करून देणं म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करणं होय, हे मला निष्ठुरपणे या ठिकाणी सांगायचंय. आज अगदी